नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. वेलकम बॅक. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे नवशक्ती या वर्तमानपत्रांतर्गत मोगरा फुलला या सदरातील एक लेख. शीर्षक आहे मुलं, शाळा, वाचन आणि संमेलन. लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. घरी, दारी, राजदरबारी सर्वात दुर्लक्षित घटक आहे ते म्हणजे लहान मुलं, पुस्तकं आणि मातृभाषा, अर्थात आपल्या महाराष्ट्रात मराठी. मुलं दुर्लक्षित म्हणून बालसाहित्यकार दुर्लक्षित. बालसाहित्याच्या पुस्तकाला मिळणारी पुरस्काराची रक्कम ती सुद्धा दुर्लक्षित. एकंदरीतच पुढच्या पिढीचा मार्ग दुर्लक्षित. आणि अशा पार्श्वभूमीवर शाळेतून होणारी बालकुमार साहित्य संमेलनं मला खूपच आशादायी वाटत आहेत. अशा संमेलनाचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे माय मराठीची पालखी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर सोपवावी. मुलांना आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, पुस्तकांचा आणि खास करून वाचन संस्कृतीचा परिचय व्हावा. त्यामुळे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शाळेतून साहित्यिक कार्यक्रमांची, उपक्रमांची नितांत गरज आहे. कोणाला वाटेल मोठमोठी साहित्य संमेलनं होतात, मग शाळेतून वेगळं संमेलन का? तर उत्तर सोपं आहे. शाळेत संमेलन असेल तर प्रत्येक मुलाची त्या संमेलनात हजेरी असते. शाळेच्या संमेलनात त्याचा कळत नकळत सहभाग असतो. संमेलनाची तयारी कशी होते, काय होते हे त्याला समजतं. पुस्तक प्रदर्शन बघायला मिळतं. हवी ती पुस्तक घेता येतात, चाळता येतात, पुस्तकात रमता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या साहित्यिकाला भेटता येतं, ऐकता येतं, जाणून घेता येतं. एखाद्या साहित्यिकाच्या भाषणातून, काव्य वाचनातून एखाद्या मुलाला उर्मी मिळते आणि तो चांगला लेखक, वाचक होऊ शकतो. मोठमोठ्या संमेलनातून हे सर्व शक्य होत नाही. तिकडे नोंदणी असते. जत्रा बघायला यावी तसे बघे असतात. साहित्यिक असतात पण मुलं, रसिक, वाचक नसतात. कवी संमेलनात तर फक्त कवीच हजर असतात. लाखो नव्हे करोडो रुपयांचा व्यवहार साहित्य संमेलनाला एखाद्या समारंभाचं रूप देऊन जातो. पण हाती चिल्लर लागते आणि सच्चा माणूस हळहळतो. त्याला वाटतं हेच पैसे शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, मराठी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी वापरले गेले असते तर येतील, असेही दिवस येतील. पण त्यासाठी माणसातील पालक, शिक्षक जागा हवा. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन त्यातून चांगल्या सुबक वस्तू बनवतो, त्याचप्रमाणे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी जागरूक राहायला हवं. वाचनाचं महत्त्व आपण सर्व जाणून आहोत. वाचनाने आपले विचार तयार होतात, ते मांडण्याचं धाडस प्राप्त होतं. वाचनामुळे कुतूहल वाढतं आणि क्षमताही. मुलांना वाचनाची गोडी लागते ते लहानपणापासून कानी पडलेल्या अंगाई गीताने, ऐकलेल्या गोष्टीतून, कवितेतून, बडबड गीतातून आणि मोठ्यांच्या वाचन संस्कारातून. मुलं एखाद्या टिप कागदाप्रमाणे संवेदनशील असतात. त्यांना निरीक्षण करायला फार आवडतं. आपल्याला वाटतं आपण मुलांना घडवतो, पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण मुलं त्यांच्या परीने करत असतात आणि त्यातून त्यांची जडणघडण होत राहते. त्यामुळे जर आपल्याला वाटतं आपल्या दारी गुलाब हवा, तर आपण गुलाबाचंच रोप लावायला हवं. मुलं वाचत नसतील, पुस्तकांपर्यंत येत नसतील, तर आपण पुस्तक घेऊन मुलांपर्यंत जायला हवं. मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण करायची असेल तर आधी आपण वाचायला पाहिजे. वाचताना त्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात आणि मग त्या गोष्टी मुलांना सांगायला हव्यात किंवा वाचून दाखवायला हव्यात. गोष्टी ऐकता ऐकता मुलांची एकाग्रता वाढते. मुलांना गोष्टी कोण सांगतं हे महत्त्वाचं नाही, तर कुठली आणि कशी गोष्ट सांगितली जाते हे महत्त्वाचं आहे. वाचन मुलांना स्वप्न पाहण्याची, कल्पना करण्याची मुभा देतं. पुस्तकं बसल्या जागी जग बघण्याचा आनंद आणि जग बघण्याची उर्मीही देतात. अशक्य, वेडी वाटणाऱ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ऊर्जा देतात.
मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास त्यांचं वाचन कारणीभूत असतं. जर आपल्याला वाटतं आपलं मूल हे सर्व गुण संपन्न व्हावं तर त्याच्या हाती पुस्तक द्यायला हवं. मुलांसोबत पुस्तकांवर चर्चा करायला हवी. आपण मुलांना खाऊसाठी पैसे देतो, तसेच त्यांना पुस्तकांसाठी पैसे द्यायला हवेत. आणि जर आपण कॅडबरी विकत घेतोय तर एक पुस्तकही विकत घेतलं पाहिजे हे त्या बालमनावर बिंबवायला हवं. मला अमुक तमुक पुस्तक विकत घ्यायचं आहे असा हट्ट करायला त्याला शिकवायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. शिवाय कॅडबरीने तुझे दात खराब होऊ शकतात, पण पुस्तकांनी तुझी बुद्धी तल्लख होईल आणि पुस्तकं त्यातील मतितार्थ तुला जन्मभर पुरेल असं आपण मुलांना ठासून सांगायला हवं. तसेच पुस्तकं हा असा खाऊ आहे जो कधीच संपत नसतो आणि पुस्तकं एकदा वाचून कधीच कपाटात ठेवून द्यायचं नसतं, तर पुस्तकं सतत आणि जेव्हा आवडेल तेव्हा परत परत काढून वाचायचं असतं. हे त्याला आपल्या वागण्यातून कळू द्या. तुम्ही असं करून बघा, तेव्हा तुम्हाला पुस्तकातील नव्हेच तर जगण्यातील मर्म अधिकाधिक समजत जाईल. आजकाल मुलं आपल्या आवडीप्रमाणे कपडे खरेदी करतात, तेव्हा मुलांना पुस्तक निवडीसाठीही स्वातंत्र्य द्यायला काहीच हरकत नाही. एक सांगते, जे आम्हाला कळत नसतं ते मुलांना फार लवकर कळतं, जाणवतं. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. मुलांना वाचनालय, ग्रंथालयाच्या वाटेवर आणून सोडण्याची जबाबदारी प्रामुख्याने पालकांची आहे. तदनंतर शाळेची, शिक्षकांची आणि समाजाची आहे. मुलांसाठी हे खरेखुरे रोल मॉडेल असतात. त्यामुळे जर मुलं वाचत नाही तर आपण आपल्या आत झाकून बघणं, स्वशोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, शेतकरी शेताची, पिकाची अतिशय काळजी घेतो, तेव्हा कुठे त्याला सुगीचे दिवस येतात. त्यामुळे आपल्याला जर मुलाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिजे असेल तर आपण आपल्या मुलाच्या मनावर प्रेमाने पण योग्य ती पेरणी, कापणी, नांगरणी, फवारणी करायला हवी, हो ना? मुलांना वाचनाची गोडी लागली तर ते काय करू शकतात याचं एक थोडक्यात उदाहरण देते. एक तरुण मुलगा जो व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे, ज्याने आपल्या आजी आजोबांकडून गोष्टी ऐकल्या. आपल्या कुटुंबियाच्या प्रोत्साहनामुळे पुस्तकाचा खजिना जीवापाड जपला, वाढवला आणि तो लिहू लागला. त्याने पर्यावरणाच्या प्रश्नावर कादंबरी लिहिली. त्याचं नाव सुयश यशवंत देशपांडे होय. म्हणजे बघा, मुलांच्या हाती पुस्तक दिलं तर काय चमत्कार होतो. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे नुकतेच चेंबूर येथील सुभाष एज्युकेशन सोसायटीच्या मुक्तानंद शाळेने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने आपलं 4थं बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं. त्यात माझाही सहभाग होता. ही शाळा मुंबईतील एक महत्त्वाची मराठी शाळा आहे. या शाळेचे मार्गदर्शक, शाळा अध्यक्ष, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त एकनाथ आवाड सर या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ज्या शाळेत असे अनेक नामवंत विद्यार्थी घडतात त्याचे श्रेय शाळेच्या शिक्षक वर्गाला आणि त्या मुलाच्या पालकांना तर असतंच, पण शाळेचे वाचनालय, मुख्याध्यापक, कर्मचारी, इतर विद्यार्थी, शाळेचे वॉचमन इतकंच नाही तर शाळेच्या बाहेर कैरी, चिंचा, बोरं विकणाऱ्या विक्रेत्यांकडे सुद्धा जात असतं. एक चांगला वाचक, एक चांगला माणूस घडवण्यासाठी अशा सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा असतो. अनेक साहित्यिक कार्यक्रमानिमित्त मी वेळोवेळी मुक्तानंद शाळेत गेलेले आहे. त्याचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षकगण, विद्यार्थी, पालक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून शाळेला एक उपक्रमशील शाळेचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. त्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा या बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी कवी राजेंद्र वाणी सरांनी मुक्तानंद शाळेची माहिती घेतली आणि त्या माहितीस, उपक्रमास काव्य सुमनात गुंफलं आणि मुलांनाही आपल्या काव्य वाचवनात सहभागी करून प्रत्येक कडव्याच्या मागे मुलांसमावेत डिचँग डिचँग शब्द गाऊन मजा आणली. ती कविता तुमच्यासमोर ठेवते. शीर्षक आमची शाळा.
सर्वांग सुंदर आमची शाळा, गुरुजन सारे लावती लळा. चेंबूरची शान शाळा आमची, मुंबईभर पसरली कीर्ती तिची. नाव शाळेचं स्वामी मुक्तानंद, रुजवले शाळेने चांगले चांगले छंद. मुख्याध्यापक आमचे थोरात सर, नवे नवे उपक्रम राबवती वर्षभर. उत्साहाची कारंजी थुई थुई उडतात, वाचन कट्ट्यावर मुलं सारी रमतात. ऐकायला मिळतात गाणी गोष्टी गोड, लावतात शिक्षक निसर्गाची ओढ. शाळेत आमच्या मिळतं चांगलं शिक्षण, पर्यावरणाचं करतो आम्ही रक्षण. इकोब्रिज बेंच त्याचंच आहे फळ, टाकाऊत न टिकाऊ बनवलं पुष्कळ. प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाऊचे रॅपर, त्यातून बनवल्या विटा आम्ही सुंदर. गुरुपौर्णिमा उत्सव, साहित्य संमेलन, त्यातून जडले छंद, वाचन लेखन. फुलबाग फुलली संस्काराची, ज्योत पेटली ज्ञानाची. इको गणपती, आपट्याची रोपं, सणांमधून पर्यावरण काम किती मजेचं. हस्तकला, चित्रकला, रांगोळी, विज्ञान प्रदर्शन, आनंदाची दिवाळी. TV मोबाईलला सुट्टी रविवारी, सायकलवर स्वारी मज्जा भारी. रमणीय बाग, हवेसे मैदान, शाळेत येतं आनंदाला उधाण. इथेच घडले कवी एकनाथ सर, नाव गाजवलं भारतभर. मंडळी, ही कविता ऐकून सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झालेले मी बघितलं. त्यामुळेच तर मुलं, शाळा, वाचन आणि संमेलन यांची सांगड घालून लिहिलं. पण वाचन संस्कार ही जबाबदारी फक्त पालक आणि शिक्षकांची, पर्यायाने शाळेची नाही, तर समाजाची, आपल्या सर्वांचीच आहे. आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं. तेव्हा काहीतरी चांगलं द्यायचा निस्वार्थी प्रयत्न आपण प्रेमपूर्वक करूया. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो, हो ना. आताच आपण ऐकला नवशक्ती या वर्तमानपत्रातील मोगरा फुलला या सदरातील लेख, मुलं, शाळा, वाचन आणि संमेलन. लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. मंडळी, आपल्याला हा लेख कसा वाटला? जेणेकरून मुलांसाठी, शाळेसाठी, वाचनासाठी, अशा संमेलनासाठी आपण काही चांगलं सुचवू शकतो, करू शकतो. भेटूया लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. पण तोपर्यंत आपल्या स्वकीयांची काळजी घ्या. वाचत रहा, लिहित रहा, व्यक्त होत रहा. थँक्यू.